30 जुलै 2026 सकाळची स्थिती. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारं उजनी धरण हे आता 99.34% इतकं भरलंय. उजनी धरणात दौंड जवळून मिळणारी पाण्याची आवक कमी होऊन 33,803 क्युसेक इतकी कमी झाली आहे. त्यामुळे धरणातून रात्रीपासून भीमा नदीच्या पात्रात 31,600 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे. सांडव्यातून 30,000 क्युसेक आणि पॉवर हाऊसमधून 1600 क्युसेसनं विसर्ग सध्या सुरू आहे. वीर वर्धामधून 5,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग कायम आहे. नीरा खोऱ्यातील धरण सुद्धा झपाट्याने भरलंय. जवळपास 93% पाणीसाठा नीरा खोऱ्यामध्ये झालाय. उजनीचा एकूण पाणीसाठा 113.88 TMC आहे आणि उपयुक्त पाणी हे 53.22 TMC आहे. मागील वर्षी याच तारखेला 30 जुलै रोजी उजनी धरण हे 97.13% होतं. यंदा ते 99.34% अशा स्थितीत आहे. उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळं पंढरपूरमध्ये भीमा नदी दुथडी भरून वाहते. जवळपास 60,000 क्युसेकनं भीमा नदी वाहते. त्यामुळं भीमा नदीवर स्नानासाठी येणाऱ्या भाविकांना पाण्यात स्नान करू नये असं आवाहन करण्यात आलं. भीमा नदीचं पाणी पातळी वाढत असल्यामुळे NDRFचं पथक तैनात करण्यात आलंय. उजनी धरणातून मुख्य कालव्यातून 2600 क्युसेस, भीमा जोड कालव्यातून 900 क्युसेस, दहिगाव योजनेकरता 90 क्युसेक, सीनामाडासाठी 280 क्युसेसचा विसर्ग सध्या उजनी धरणामधून सुरू आहे. उजनीच्या नवनवीन अपडेटसाठी विठाई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि हीच बातमी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही माहिती मिळेल.